राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील मोफत उपचार आता बंद झाले। 2.5 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पूर्ण मोफत उपचार निर्णयाला राज्याच्या आरोग्य विभागानं आता युटर्न घेत राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये पुन्हा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय। सर्वांना जय संविधान। प्रथमतः या गोष्टीचा मी महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करतो आणि ज्या प्रकारे प्रायव्हेट हॉस्पिटलवाले जे गोरगरीब लोकांच्या टाळूवरचं लोणी खातात, सव्वाच्या सव्वा रक्कम लावून त्यांच्या दुःखांवरती निदान करण्यासाठी भरमसाठ पैसा उकळतात आणि त्याच प्रकारे आज महाराष्ट्र सरकारनेही त्याच प्रकारे गोरगरीब जनतेच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी पाऊल टाकलेलं आहे। मला सांगा, सरकारी हॉस्पिटल हे सरकारी हे नाव ज्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय असतील, इतर सरकारी हॉस्पिटल्स असतील, त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ज्या सवलती मिळत होत्या त्याला आता शुल्क आकारणार म्हणून महाराष्ट्रातील जनतेने आनंद व्यक्त केला पाहिजे। कारण ह्यांना 5 आणि 10 रुपये ह्यांना या जनतेकडून गोळा करायच्यात, ह्यांना महसूल कमी पडतोय, ह्यांना त्यांच्या बायका पोरांना नटायला थाटायला पैसे लागतात। त्याच्यामुळे त्यांनी आता गोरगरीब लोकांकडे 5-5, 10-10 रुपये केस पेपरच्या माध्यमातून आकारणार अशी ही बातमी आपण पाहिली। अरे, गोरगरीब जनता जी तुम्हाला निवडून देते, तुम्हाला या सत्तेचा वाटेकरी बनवते, त्यांना तुम्ही उघडं नागडं करून त्यांची कपडे फाडून घेऊन त्यांच्यावरती अन्याय आणि अत्याचार करताय। पण तरी माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे, महाराष्ट्रातील जनता आहे, ती ब्र शब्द काढत नाही, याचं दुःख वाटतो। मी या गोष्टीचा प्रथमतः जाहीर निषेध करतो। भीमशक्ती सामाजिक संघटना आणि सिंहा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि लवकरात लवकर हे जे घटनाक्रम जो राज्य सरकारने हाती घेतलेला आहे त्याला बंद करण्यात यावं, अन्यथा मी रस्त्यावरती उतरू। जय भीम, जय भारत, जय संविधान।